अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे। तर चला मग सुरुवात करूया सुंदर सुंदर विचारांना। स्वामी महाराज म्हणतात, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही। असं कधीच बोलू नका की मी हे काम करू शकत नाही, कारण तुम्ही अनंत आहात। तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता। स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा। लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या। एक दिवस हीच लोक तुमचे गुणगान करतील। अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे। जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा। अगदी सरळ मार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे। हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते। आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते। ज्याप्रमाणे लाडकी मुलं नेहमी असंतुष्ट असतात, त्याचप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते। म्हणूनच मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला। चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय। आपण तेच होतो जे आपल्या विचारांनी आपल्याला बनवलेलं आहे। त्यामुळे तुम्ही काय विचार करता याची काळजी घ्या। शब्द दुय्यम आहेत, विचार जगतात आणि विचार दूरवर जातात। दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे। लक्षात ठेवा, संस्कारापेक्षा मोठी कुठलीच इस्टेट नसते आणि विचारांपेक्षा मोठा कुठलाच वारस नसतो। श्री स्वामी समर्थ। असेच मोटिवेशन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा। भेटूया नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।